मित्र आता इंग्लिश सुरुवात करतोय. इंग्लिश मध्ये तुम्ही या ठिकाणी क्वेश्चन पेपर मधलेच क्वेश्चन आहेत आणि सोपे आहेत. ही हॅड गॉन, ही हॅज गॉन, ही विल हॅव गॉन, नाही का. ही इज प्लेइंग, ही वॉज प्लेइंग, ही विल हॅव बीन प्लेइंग क्रिकेट ऑन द ग्राउंड. म्हणजे काळ तुम्हाला आता समजायला लागले, काळानुसार बोलणं पण यायला लागले. म्हणजे बरंचसं आता स्पीकिंग इंग्लिश तुमचं चांगलं झालेलं आहे आणि म्हणून तुम्हालाच वाटत असेल आता आपण बऱ्यापैकी इंग्लिश बोलतो. इंग्लिश जर बोलला तर प्रश्नाची उत्तरं तुम्हाला चांगल्या प्रकारे येतील, नाही का. यू शूड हॅव टू राईट करेक्ट आन्सर इन द आन्सर बुक. हँडरायटिंग शूड बी गुड. बरोबर की नाही. त्याच्याशिवाय चांगलं तो पेपर वाटत नाही. मार्क मिळवायचे असेल तर हँडरायटिंग शूड बी गुड अँड आन्सर शूड बी करेक्ट अँड राईट. बरोबर. ॲज फार ॲज बोर्ड एक्झामिनेशन इज कन्सिडर. बोर्डाच्या परीक्षेत जर आपण विचार केला तर सर्व प्रश्नाची उत्तरं बरोबर पाहिजे. आपण भरपूर घेतलेले तसे. आता प्रोनाऊनचे पण येतात ते वाक्य शेवटचं जे समजा गुड, तर डीचं वर्ब आहे काय, वर्ब ड्रिंक, आहे का नाही. डीचं मग नाऊन काय आहे, प्रोनाऊन काय आहे, ॲडजेक्टिव्ह काय आहे. जवळजवळ 100 प्रोनाऊन, नाऊन, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब हे तुम्ही लक्षात ठेवा तर तुम्हाला जवळजवळ 15 ते 20 मार्काचा फायदा होणार याच्यात. सोपं आहे, लक्षात ठेवायचं. दररोज 5-5 जवळजवळ 10 केले तर तुमचे 10 दिवसात 100 नाऊन. 10 दिवसात म्हणजे 10 तर नाही लागणार, 5-5 दिवसातच होतील तुमचे नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब. कळलं की नाही. एवढं तयार करा म्हणजे ते 2 मार्काचे ते प्रश्न आहेत ते तुम्हाला येणार. आता इथं क्वेश्चन टॅग आहे मित्र. परत क्वेश्चन टॅग आलेले आहेत तर रिपीट मी घेतलेले नाही. वी वोन द फाईट, वी वोन द फाईट. मग याचं कसं आहे, पॉझिटिव्ह आहे का नाही, होकारात्मक आहे तर नकारात्मक. ओन, विनचा भूतकाळ ओन, म्हणजे इथं डिडंट वी हे वाक्य जसं तसं लिहायचं आणि आन्सर डिडंट वी हा झाला क्वेश्चन टॅग. दुसरं आहे शी हॅज नर्ट्युअर्ड मोर दॅन 1000 days. मोर दॅन 1000 days हा पण होकारात्मक आहे. हॅज आहे इथं, आहे का नाही, हॅज. मग हॅज नॉट सी येईल. हे बघा, हॅज नॉट सी किंवा हॅजंट सी झाले तुमचे 2 मार्क, आहे का नाही. वी हॅव फ्रेश फूड, वी हॅव फ्रेश फूड, वी हॅव फ्रेश फूड. ताजं तवानं खाल्लं पाहिजे, नाही का. मग याचा क्वेश्चन टॅग काय होईल, इथं होकारात्मकच आहे. मग हॅवंट वी, हे बघा हॅवंट वी आलं बरोबर. द फूड हॅज टेस्ट, द फूड हॅज टेस्ट. होमवर्कला आहे मित्रांनो. मग हा सकारात्मक आहे, होकारात्मक आहे. मग याचं कसं जायचं, आय एम गोइंग टू प्ले, आय एम नॉट गोइंग टू प्ले, सी इज नॉट क्राईंग. मग याचा क्वेश्चन टॅग काय होईल, सी इज नॉट क्राईंग, सी इजंट क्राईंग. मग काय, इज सी असं होईल. नकारात्मक असेल तर होकारात्मक करायचं. मग इज शी, सी इज नॉट क्राईंग, इजंट सी. इजंट सी नाही येणार कारण सी इज नॉट क्राईंग. सी इजंट क्राईंग म्हणजे इज सी येईल क्वेश्चन टॅग. नकारात्मक आहे म्हणून होकारात्मक आलं. होकारात्मक असतं तर नकारात्मक. सी इज क्राईंग आहे मग इजंट सी. सी इज क्राईंग मग काय येईल क्वेश्चन टॅग, इजंट सी. अशा प्रकारे. तर हा HW मित्र नवीन असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्र. ओके, थँक्यू, गुड नाईट. आता उद्या
वेगळ्या प्रकारचे इंग्लिश आपण घेऊया. थँक्यू.